हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज आपल्या चॅनलवर 150 म्हणजे 150 सबस्क्रायबर झाले पूर्ण। त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आभार आभार। तुमचं प्रेम असंच आपल्या चॅनलवर, आपल्या व्हिडिओवर राहू द्या। एक ना एक दिवस याच्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर, आता आपले सबस्क्रायबर 150 झाले, नंतर 200 होतील, नंतर 300, 500, 1000 असे काहीतरी होतील। तुम्ही लाईक करत जा, शेअर करत जा, आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब पण करून टाका। मी चाललो सध्या शेतामध्ये। विकासच्या आपला 8:30ला व्हिडिओ येणार होता, त्याची थोडी सेटिंग केली आणि आता मी पण चाललो वावरामध्ये। हे बघा माझ्या मागं तुम्हाला दिसतो तो आपल्या गावाचा पूल आहे। तिकडे पहा, खूप मोठा पूल आहे आपल्या गावाचा। आणि हे बघा, काल भरपूर पाऊस झाला संध्याकाळी, त्याच्यामुळं एकदम रान वल्ल झालं सगळं। तो आहे आपल्या गावाचा पूल, हा आहे ओढा, पलीकडे आहे शेत। हा घरी मागं आहे अश्विनी सडा टाकायली। आता आपल्याला जे राहिलेलं गोंडर आहे ते आणण्यासाठी वावरात जायचं आहे बैलगाडी घेऊन। एवढा सडा टाकला, अजून समजा इकडे एवढा बाकी आहे। रुद्रा त्याला मस्त तिथं चटई बसवलं होतं, बिस्किट खाऊ घालाल तो इकडे आला उठून। इकडे काय आला रे बापू? बापूकडे काय जेवायचं काम आहे का? जाय ना तिकडे जाय ना, पडशील ना पाय कसं बसलो म्हणजे तिकडे मस्त चटईवर आथरले मस्त झालं। चटईवर बसायचं सोडून इकडे बसायला। असून त्याला बिस्किट खाऊ घालायला आता चाललंच तरी बी। तर आहे गोण्या आणि कोयता पण आहे माझ्या हातामध्ये। आता विकासच्या ज्वारीवर समजा मळ्यानंतर आलेला आहे, तर समजा हे बलवली नेट होय, तर नेट बलवली। अजून एक तरी होती तिकडं, तर मग म्हणलं बाबा जाऊ दे असा शिल्लक। तर हे कोयतं समजा कशासाठी, तर ते ज्वारीचे फणकट राहतात ना, त्याच्यावर जर का गोण्या ठेवला तर गोण्या फाटते, तर म्हणून ते हे कोयत्यानं ते फणकटाचे जे बूड राहते ते काढून टाकायचं, मग त्याच्यावर नेट आथरायची किंवा ताडपत्री आथरायची, मग ते फाटत नाही। त्यासाठी न्यायलो मी। थोडीफार राहिली आता, इथं चालू आहे, इथं विकास आहे, इथं मळ्यांतर आहे। मी सध्या ढिगावर आहो, आलो आपण सध्या टॉपिकच्या ढिगावर। अजून चालू नाही केलं, त्यांचे काही लोक समजा हातात तिकडे बसून पाणी यायला, विकास तिकडे पाणी आणायला गेला, त्याच्यामुळे आपण इथं थांबलो जराशी। इथं गोंडराचं समजा आपण एक झाकून ठेवलं होतं गोण्याखाली, तिथंशी आता काहीच नाही राहिलं, कारण की इथं आपले बैल आहात, इथं आपली बैलगाडी आहे। आणि हे बघा मी याच्यामध्ये सगळं टाकलं। हे समजा हे जे अलीकडल्या 2 थैले आहेत, समजा हे याच्यातनी ज्वारी आहे समजा खड्यासहित, आणि वरी जे आहे ते गोंडरं आणि हे टोपलं, त्याच्यामध्ये बाजरा आहे, एवढं सगळं आहे त्याच्यामध्ये। तर आता समजा मी आपली बैलगाडी धुरवतो आणि निघतो समजा घराकडं। हे पहा मांगा आपला पसारा आहे, आणि आता इथून पुढे समजा डांबरी येणार आहे। सध्या मी कच्च्या रस्त्यानं चाललो। मित्रांनो आलो सध्या घरी, इथं आपला पसारा आहे जे की बैलगाडीतून काढला माया। हे बघा एवढा पसारा होता त्याच्यामध्ये। तर मित्रांनो मला आहे ना परत जायचं आहे वावरामध्ये। तर वावरामध्ये आणि मला बघा काय भेटलं, याला म्हणतात मऊळ। हे बघा आपल्या वावरामध्ये भेटलं, एकदम गावरानी। समजा मी तुम्हाला काय म्हणजे मऊळ समजा कसं झाडते तर हे काय दाखवलं नाही, पण रिझल्ट आपल्याजवळ आहे मऊळ। हवा खूप जोरात चालायली सध्या। मित्रांनो मी आलो होतो घरी, तिथं आहे अश्विनी। आता आहे ना या मऊळाकडे पाहून अश्विनीचे एक्सप्रेशन्स पाहू आपण, काय म्हणते ती। तिला लय आवडते मऊळ। आरवीला घेऊन आहे अश्विनी। उभी तर आहे। मयूर मऊळ आणले ग, काय आणले बाय बापून?
मऊळ आणलं मऊळ. आणि मित्रांनो आम्ही जात आहोत मळंतरवाल्याचे पैसे द्यायसाठी. मी हा तोफिक आहे आणि विकास हा सगळे देऊन आम्ही आलो इथं बसलेलो आहोत. विकास पाणी काढायला ते आपल्या मोठ्या दादाच्या विहिरीजवळ आलो. सध्या घरी बसून हा आपल्या दरवाजावर हे बघा. आणि ऊन खूप तापत होतं त्याच्यामुळं मी असा डोसक्याला असा शेला बांधला होता. नाही तुम्ही म्हणसाल हे काय फायलं मग या, तसं काय नाही. ऊन लई लागायला आणि आपल्या सेफ्टीसाठी तुम्ही पण मस्त डोसक्याला असं बांधून उन्हात जर काय निघू वाटलं तर समजा आपल्या सेफ्टीनं आपण राहायचं. अश्विनी काय करायली बरं? हो चहा पियाली अश्विनी. अश्विनी गाईज म्हातारी झाली, तिला रोजच चहा लागते. मी चहा पित नाही कधीच, चहा पिऊ पण नसते. काय चालू आहे? मार का मार कशी करते मला. मला मारते का? धरल मला मारते, मीच खा टाकतो. जरा शिपल सरकत नाही. मांजर चाललं की मागेच येते, चाललं की मागेच येते. आता ती चाल जाय बरं तिकडे. काय मागत जाते. नाही आता नाही, आता ये ना त्या माग. काय आता राग आला पोरे तिला मांजराला. ते बिरेडचा पुडा वाजव, बिरेडचा पुडा वाजव. मांजरीला आहे ना बिरेड लई खाऊ वाटते. फा तिला माहित आहे बिरेड कुठं राहते ते. फा कशी उभी राहते. हा मागत जाते, मागे जाऊन पाला खेळते. तिकडे जाय बरं मागे डबल. आता जाई ना, आता माहीत झालं आता रट्टा देते म्हणून. तिथं गेली की झालं, तिला माहीतच होते. तिथं खुडखुड असते, तिला वाटते टाकते बिरेड नाही तर बिस्किट. एक चप्पल कोट टाकली. कुठं होती? मला काय कुत्र्याने नेली असेल तिकडे. इथं होत्या ना गाय. इथं तर एकच चप्पल आहे. कुठं नाही तिथे कुत्रे काही माहिती. कोंड्यावर गाई पा एका पायात चप्पल आहे, एका पायात चप्पलच नाही. तर फा लागते कुत्रे. ते तिथं कुत्रे हात आणि ते पा कुत्रे घोळसायले माझी चप्पल. ए भाईताडा सोड, ह्या भाऊ सोड ना. हे पा हे चप्पल हे कुत्रे घेऊन पळालं. गावशीचे कुठे लगी डबल जर का मी चपलीला हात लावला ना, हात नाही तोंड लावलं ना, फाय चांगलं तोडतो. आणि तू रे तू हा मरसूर मारेल ना गवशीच्या. डबल चपलीला आपल्या तोंड नाही लावायचं, हात बी नाही लावायचा. चपलीला आहे ना दात लावले, सगळी अशी कतरून टाकली, चप्पल झाल्यासारखी झाली. जाऊ दे मग आता अशीच घाला. आता झाल्या आपल्याला 2 चपल्या गाईज. पॅरागॉन जिंदाबाद.